सो लास्ट टाइम आपण बघितलं की रीमान इंटिग्रेशन का इम्पॉर्टंट आहे, राईट. आता मुळात टेल मी व्हॉट इज द जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डिसइंटिग्रेशन. या इंटिग्रेशनची व्हॅल्यू काढतो म्हणजे नक्की काय काढतो आपण जॉमेट्रिकली? येस, शिकले तुम्ही हे आणि याच्यावरचे एक्झाम्पल पण केलेत 12वी मध्ये. डेफिनेट Area एरिया ऑफ व्हॉट? A to B. Of what? Area A to B, that is okay. Area of curve. Which curve? Integration of a to b f of x dx. That is okay. पण हे काढताय म्हणजे एरिया काढताय. ओके, ए टू बी एरिया काढताय, बरोबर आहे. एरिया अंडर द कर्व काढताय, हे पण बरोबर आहे. कुठल्या कर्वचं? कुठल्या कर्वच्या अंडर एरिया काढताय? या फंक्शनचं. हा जो फंक्शन आहे, हा फंक्शन, या फंक्शनचा काहीतरी ग्राफ असेल ना? समजा तो ग्राफ असा काहीतरी आहे, हाच तो कर्व आहे. समजा हा एक्स इक्वल टू ए लाईन आहे आणि हा एक्स इक्वल टू बी लाईन आहे. हा जो फंक्शन आहे याचा जो ग्राफ आहे तो एक कर्व असणार आहे. या फंक्शनच्या ग्राफच्या अंडर जेवढा एरिया येतो, which is bounded by the three lines, one is x-axis, another is x equal to a and another is x equal to b. या ग्राफच्या आतला एरिया म्हणजे खरं तर हा खालचा पण एरिया यायला पाहिजे, हा पण बाउंडेड बाय दिस लाईन, या लाईनला बाउंड होणारा, म्हणजे या लाईनच्या खाली जायचं नाही. बाउंडेड बाय धिस लाईन म्हणजे या लाईनच्या पलीकडचा, अँड धिस लाईन म्हणजे या लाईनच्या आतला, हा जो एरिया आहे शेडेड एरिया. ओके, या फंक्शनचं इंटिग्रेशन तुम्ही जेव्हा ए टू बी काढताय, काहीतरी समजा 4 आलं तर दॅट 4 इज ऍक्च्युअली एरिया ऑफ धिस रिजन. हा जो शेडेड एरिया ना त्याचं रिजन. सो द डेफिनेट इंटिग्रेशन gives you, definite integration from a to b of f of x gives you area under the curve y is equal to f of x bounded by x-axis and the lines x equal to a and x equal to b. समजलं का? Yes. Oh, sir. Definite integral किंवा integration of y is equal to f of x from x equal to a to x equal to b gives area under the curve y is equal to f of x bounded by the lines x equal to a, x equal to b and x-axis. ओके, सगळ्यांना थोडं माहित असतंय. कोणी म्हणलं एरिया, मी म्हणलं कशाचा एरिया, तुम्ही म्हणाल फ्रॉम एक्स इक्वल टू बी, मी म्हणलं कोणाचा एरिया.
मग तिसरं म्हणलं की अंडर द कर्व. सो विच कर्व, तो ज्या फंक्शनचं इंटिग्रेशन काढतो तोच कर्व, त्या कर्वच्या खालचा एरिया अंडर द कर्व. ओके, तुमचे बघा ना, तुम्ही उत्तर दिल्यात तर 3 प्रश्न निर्माण झाले. असं उत्तर द्या की परत प्रश्न निर्माण होण्यात येत ना परत. आता काही नवीन टर्म्स शिकायचे आपल्याला. सो सुरुवातीला एरिया मोजण्यासाठी काय वापरलं तुम्हाला माहितीये? कोणाला माहितीये का एरिया कसं काढलं किंवा हे इंटिग्रेशन कसं तयार केलं? सुरुवातीला जॉमेट्रिकल फिगरचं एरिया काढायचं माहिती होतं. ओके, जसं की ट्रायंगलचा एरिया किती, सर्कलचा एरिया किती, रेक्टेंगलचा एरिया किती. सो जेव्हा इंटिग्रेशनला जॉमेट्रिकल टच आलं, खास करून डेफिनेट इंटिग्रेशन, ओके, तेव्हा ज्याचं एरिया माहिती आहे त्याचा वापर करून या कर्वच्या अंडर एरिया काढायचा लोकांनी प्रयत्न केला. समजा हा कर्व आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. सो काय केलं तर या कर्वच्या अंडर जो काही एरिया आहे तो रेक्टेंगलच्या फॉर्म मध्ये डिवाइड केला. रेक्टेंगलच्या एरियाचा फॉर्म्युला काय? into breadth. Into breadth. करेक्ट. सो हा हाईट आहे आणि हा विड्थ आहे. ओके, किंवा हा लेंथ आणि हा ब्रेड्थ. हे काढलं की एरिया मिळतं. पण समजा मग आता मला हा टोटल एरिया या ग्राफच्या अंडर x इक्वल टू a पासून x इक्वल टू b पर्यंतचा एरिया काढायचा आहे आणि मी असं हे रेक्टेंगल मध्ये डिवाइड केलं आणि एरिया काढायचा प्रयत्न, रेक्टेंगलचा एरिया काढला. या पहिल्या रेक्टेंगलचा एरिया काढला, मग दुसऱ्याचं काढलं, मग तिसऱ्याचं, मग चौथ्याचं, मग पाचव्याचं, मग शेवटचं, आणि सगळ्या रेक्टेंगलची बेरीज केली, सगळ्या रेक्टेंगलच्या एरियांची बेरीज केली, तर एक्झॅक्टली या कर्वच्या अंडर किती एरिया आहे तो एरिया मिळेल का नाही? वरचं थोडं गॅप राहतं ना सर. हा जो गॅप आहे ना तो राहतो. तो गॅप आपण भरून काढूयात. हा एवढा एरिया मोजायचा राहतो. ओके, हा एवढा एरिया काउंट करायचा राहतो, म्हणजे एक्झॅक्ट एरिया मिळत नाही. राईट. हो. आता पण एवढं पडतं का सगळ्यांना की या सगळ्या रेक्टेंगलचा एरिया जर काढून त्यांची बेरीज केली तर काहीतरी एरिया या कर्वच्या अंडरचा मोजला जाईल. एक्झॅक्टली नाही पण काही एरिया तरी. हो. करेक्ट. ओके, पण मला एक्झॅक्ट एरिया पाहिजे आहे. सो इंटिग्रेशन कसं तयार केलं तर ह्या सगळ्या रेक्टेंगलचे एरिया मोजलं. त्यासाठी हे रेक्टेंगल जिथं एक्स ऍक्सिसला कट करतायत, ओके, त्यांना नावं दिलेत मी, x1, x2, x3, x4, x5 आणि हा b, आणि हा b म्हणजेच x6. ओके, जो इंटिग्रेशनचा इंटरवल आहे तो आहे a to b. इंटिग्रेशन a to b f of x dx काढायचं आहे. ओके, या इंटरवलला आपण काही पॉइंट्स मध्ये डिवाइड केलंय. ए ला x0 म्हणलंय, मग x1, मग x2,
मग x6 इज इक्वल टू बी. राईट. याला म्हणतात थोडक्यात काय हो, हे इंटरव्हल तर होतच की आपल्याकडे ए टू बी, पण त्यातल्या इंटरव्हल मधल्या काही पॉइंट्सना मी रेकॉग्नाइज केलं, नावं दिली आहेत. याला म्हणतात पार्टिशन ऑफ इंटरव्हल ए टू बी. ओके. आणि टोटल एरिया इज इक्वल टू, आपण याला A1 म्हणू, A2, A3, A4, A5 आणि A6. समेशन I from 1 to 6 एरिया. ओके. हा झाला टोटल एरिया. आता समजा मी आणखीन एक पॉइंट ऍड केलं, इथे ऍड केलं, x7 म्हणून नाव दिलं मी त्याला, x7 ऍड केलं म्हणजे काय, पॉइंट तिथे ऑलरेडी आहे, त्याला मी फक्त नाव दिलं, रेकॉग्नाइज केलं. आणि पॉइंट ऍड केल्यानंतर इथं नको, इथे ऍड करूयात x7, हे नको. आणि इथं पण असं एक लाईन काढलं. ओके. मग आता हे पण रेक्टेंगलचा एरिया मोजावं लागेल. ओके. सो आता मला सांगा, न्यू टोटल एरिया इज इक्वल टू I from 1 to 7 म्हणूयात AI. ओके. एक पॉइंट ऍड केला ना, x7 म्हणून 7 म्हणून 7 होईल का 8 होतील? 1 2 3 4 5 6 7 7. ठीक आहे. आता मला सांगा, एक पॉइंट मी ऍड केलं x3 आणि x4 च्या मध्ये, त्यामुळे तिथे पण मला दोन रेक्टेंगल तयार करावे लागले. सो या दोन पैकी कोण मोठा असेल, हा एरिया का ही बेरीज का ही बेरीज? वासू दार लावून घे ग. सांगा कुठला एरिया मोठा असेल? न्यू पहिलं टोटल सम, एरिया. पहिलं सम का दुसरं सम? दुसरं. दुसरं. पटतं सगळ्यांना? नाही सर, दोन्ही सेमच आहे सर. दोन्ही सेमच आहे. नीट बघा बरं. पहिलं सम म्हणजे काय? हे पहिले जे A1, A2, A3, A4, A5, A6 6 रेक्टेंगल होते, त्यांचा एरिया. आता एक पॉइंट ऍड केल्यामुळे 7 रेक्टेंगल झाले. ओके. मग आता हा एरिया मोजला, हा सेम आहे, आधी पण सेम आहे, आता पण सेम आहे, हा पण सेम आहे, हा पण सेम आहे, पण इथे बदल आहेत ना. आधी हो फक्त सर. इथून खालचं मोजत होतो आपण एरिया, आता हा पोर्शन ऍड झाला की त्याच्यात, हा एवढा. म्हणजे हा एरिया आधी काउंट केला जात नव्हता, आता हा एरिया काउंट होतोय. मग जास्त असेल का नाही? हो सर. पडतंय? सगळ्यांना समजलं हे? सो एक पॉइंट जरी ऍड केला तरी काय व्हायलंय, थोडक्यात आपण असं समजूयात, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की टोटल एरिया जर रेक्टेंगलचा 6 रेक्टेंगलचा एरिया काढून काढला तर एक्झॅक्टली कर्वच्या अंडर जेवढा एरिया आहे तो मिळत नाही, कारण तो पिवळा भाग शिल्लक राहतोय. पण एक पॉइंट ऍड केल्यामुळे इथं मोठा पिवळा भाग शिल्लक राहायचा, त्याच्याऐवजी आता थोडासा पिवळा भाग शिल्लक राहिलाय. म्हणजे हा जो पिवळा भाग आहे तो समजा आपण एरर म्हणूयात, एरर, जो एक्झॅक्टली एरिया देण्यासाठी कमी पडतोय.
त्याला आपण एरर म्हणूयात. तो जो एरर आहे तो आता कमी होईल. हो सर. म्हणजे असंच जर लॉजिकली विचार केलं, जसं मी पॉइंट्स याच्यात आणखीन रेकग्नाइज करायचा प्रयत्न करेन आणि त्याच्या करस्पॉन्डिंग रेक्टेंगल्स बनवत जाईन. जसं फॉर एक्झाम्पल इथं एक पॉइंट ऍड केला समजा. बघा आता सध्या हा एवढा एरिया मोजायचा राहतोय, हा एवढा शेवटचा पिवळा पोर्शन. सो जेव्हा मी इथं मध्ये पॉइंट ऍड करतो, तर हा रेक्टेंगल काउंट होईल आणि हा रेक्टेंगल काउंट होईल. सो आता हा पूर्ण मोजला जाईल एरिया. राहणार किती शिल्लक आहे मग? हा एवढाच. कुठला? हे एवढं आणि इथलं एवढंच फक्त मोजायचं राहील. राईट. म्हणजे आणखीन आपण जास्तीत जास्त एरर कमी करायचा प्रयत्न करतोय. सो असंच हो. लॉजिकली जर विचार केला तर तुम्हाला काय लक्षात येईल, समजा असंच मी इन्फायनेटली मेनी पॉइंट्स रेकग्नाइज करत गेलो, माने लवकर येत चला, इन्फायनेटली मेनी पॉइंट जर रेकग्नाइज करत गेलो तर फायनली मला टोटल एरिया मिळेल, एक्झॅक्टली हो एरिया सर. मिळेल, कारण मी इन्फायनेटली मेनी पॉइंट ऍड करतोय. विचार करा, 2 पॉइंट ऍड केल्यामुळे सुद्धा तरी कितीतरी गॅप भरून निघालं, 2च पॉइंट ऍड केल्यामुळं किंवा 2च पॉइंट कन्सिडर केल्यामुळं. जर मी सगळे इन्फायनली मेनी पॉइंट्स म्हणजे हे सगळेच पॉइंट या ऍक्सिसचे सगळेच पॉइंट कन्सिडर करणार आहे, एकदम लहान लहान रेक्टेंगल होतील आणि त्यामुळे मला एक्झॅक्टली ज्या कर्वच्या अंडर किती एरिया आहे ते मिळेल. राईट. येस सर. सो हा सुरुवातीचा पार्टिशन होता. आता यातले मधले पॉइंट्स मी a इज इक्वल टू x0, x1, x2, x3 आणि x4 च्या मध्ये पॉइंट ऍड केलं होतं मी. सो x3 डॅश, मग x4, x5, x6 इज इक्वल टू b. ओके. लक्षात घ्या, मी बोलताना जरी म्हणलं की मी पॉइंट ऍड केलं तर वगैरे, पॉइंट मी ऍड करू शकत नाही. इंटरवल ए टू बी म्हणजे त्यातले सगळे पॉइंट त्याच्यात आहेतच त्या इंटरवल मध्ये. ऍड केलं म्हणण्यापेक्षा फक्त मी रेकग्नाइज केलं, त्याला नाव दिलं, तो पॉइंट कन्सिडर केला. एक पॉइंट कन्सिडर जरी केला तरी एरिया वाढला आपला. सो इन्फायनली मेनी पॉइंट जर कन्सिडर केले आणि त्या प्रत्येक पॉइंटच्या साठी रेक्टेंगल बनवत गेलो तर टोटल एरिया मिळेल मला, एक्झॅक्टली कर्वच्या अंडर जेवढा एरिया तेवढा मिळेल. राईट. आणि हे करण्यासाठी आपण जे नवीन नवीन पॉइंट्स कन्सिडर करणार आहे, याच्यामुळे काय होईल की आधीच्या पार्टिशन मध्ये आणखीन एखादा पॉइंट कन्सिडर केला, याला म्हणतात रिफाइनमेंट. रिफाइनमेंट ऑफ या पार्टिशनला, अशा प्रकारच्या पार्टिशनला जर मी पी नाव दिलं आणि या पार्टिशनला मी पी डॅश नाव दिलं, सो पी डॅश इज रिफाइनमेंट ऑफ पी. आता कळालं रिफाइनमेंट म्हणजे काय? हो सर. नवीन नवीन पॉइंट्स कन्सिडर करायचं इंटरवल मधले. ओके. त्याला म्हणायचं रिफाइनमेंट. सो in the what I can say is P is subset of P dash. बरोबर ना? कारण P dash मध्ये एक पॉइंट जास्त आहे. रिफाइनमेंट काय होईल, पी पॉइंट्स जे कन्सिडर करणार आहे त्यांची संख्या वाढत जाईल. ओके. समजतंय हे रिफाइनमेंट कळालं? असं तुम्ही पाहिजे तेवढे रिफाइनमेंट करू शकता. असे इन्फाइनटली मेनी टाइम्स रिफाइनमेंट केलात तर तुम्हाला जे काही मिळेल ते काय असेल, पार्टिशन, सॉरी टोटल इंटिग्रेशन और एरिया अंडर द कर्व. एक मिनिट, तुम्हाला मी एक कुठे गेलो ते,
ओके, हा एक कर्व दिसतोय सगळ्यांना कर्व. ग्राफ दिसतोय का सगळ्यांना? हो सर. हो सर. आता फुल स्क्रीन करतो. सो सुरुवातीला मी हा पॉइंट ए आहे आणि हा पॉइंट बी आहे आणि मी एक पण पॉइंट ऍड केला नाही, म्हणजे किंवा एक पण पॉइंट कन्सिडर केला नाही. ठीक आहे, हे बघा अप्पर सम लोअर सम काय ते तुम्हाला नंतर कळवतो, किंवा आधी इथं बघूयात ते आणखीन एक ग्राफ काढून. समजा असं ग्राफ आहे, हा x इक्वल टू ए लाईन आहे आणि हा x इक्वल टू बी लाईन आहे. आपण दोन प्रकारचे सम बघणार आहे. ओके, समजा हे जे आतले कर्वच्या आत जे रेक्टेंगल आहेत त्यांचे एरिया, सगळ्या एरियाची बेरीज केली तर काय होईल? जो एक्झॅक्टली एरिया आहे त्याच्यापेक्षा कमी एरिया मिळेल, राईट? हॅलो, हो हो किंवा सर. नाही ते बोला. आणि जर हे बाहेरचे रेक्टेंगल आहेत, बाहेरचे रेक्टेंगल म्हणजे काय? इथून इथपर्यंत तुम्ही हायलाइट पण करून दाखवतो, बाहेरचा म्हणजे कुठला. हा पूर्ण रेक्टेंगल जर मोजला एरिया, सो जर हा जर रेक्टेंगल मोजला तर असं प्रत्येक ठिकाणी मोजलं तर जास्त एरिया मिळेल, बरोबर का? आणि जर हा आतले सगळ्यांचे जेवढे 6 रेक्टेंगल आहेत त्या सगळ्यांच्या कर्वच्या आतले रेक्टेंगल मोजले आणि सगळ्या रेक्टेंगलच्या एरियांची बेरीज केली तर जे एक्झॅक्टली कर्वच्या अंडर एरिया आहे त्याच्यापेक्षा कमी एरिया मिळेल, बरोबर ना? हो. अरे हे काय होतंय? सो समजा हे जे हाईट आहे स्मॉल m1 म्हणूयात, आणि हा x1, हा x2, हा x3, हा x4 आणि हा x5. मला ह्या आतल्या रेक्टेंगलचे एरिया काढायचा असेल तर किती येईल मग? हा हाईट m1 आहे, सो m1 इंटू x1 मायनस x0, बरोबर ना? हे लेंथ किती येईल? x1 मायनस x0, आणि हे हाईट किती आहे? m1 आहे. ओके, आणि हे जे बाहेरचं हाईट आहे हे आहे कॅपिटल M1. तसंच इथं पण हा आतला जो हाईट आहे तो m2 आहे, हा बाहेरचा हाईट आहे तो कॅपिटल M2 आहे. m2 इंटू x2 मायनस x1, हा m1, m2, m3, m4, m5.
याला म्हणायचं लोअर सम. काय म्हणायचं? लोअर सम. का लोअर? कारण ह्या ग्राफच्या आतले रेक्टँगल्स आहेत सगळे. काय आहेत हे? आतल्या रेक्टँगलचे एरिया आहेत. हे एरिया बरोबर हे पडतंय का? हे एरिया आहे म्हणून पहिल्या रेक्टँगलचं. हो सर. हो सर. हा इथून इथपर्यंतचा हाईट m1 आहे आणि हे लेंथ, हे आडवं लेंथ हे ओके, ते किती आहे? x1 मायनस x0. तसंच इथं पण x2 मायनस x1 आणि हे हाईट m1. तसंच अप्पर सम म्हणजे काय? तर बाहेरचा हाईट, इथपर्यंतचा हाईट, याला कॅपिटल M1 म्हणूया. इथपर्यंतचा हाईट हा कॅपिटल M2 खालीपर्यंत. ओके, हा पूर्ण इथपर्यंतचा हाईट कॅपिटल M3. इथपर्यंतचा हाईट M4. हा पूर्ण हाईट M5. ओके, x1 मायनस x0 2. ओके, याला म्हणायचं अप्पर सम. अप्पर सम का? कारण हे ग्राफच्या बाहेरचे रेक्टँगलचे एरियाची बेरीज आहे. अप्पर साइड. ओके, आता माझा एक प्रश्नाचं उत्तर द्या. समजा मी इथं एक पॉइंट ऍड केलं, x2 डॅश म्हणलं त्याला, आणि त्याच्या करस्पॉन्डिंग रेक्टँगल काढून घेतलं. ओके, त्याच्यामुळे लोअर सम वाढेल का कमी होईल? नवीन जो लोअर सम मिळणार आहे वाढेल. वाढेल का? कारण मगाशी हा जो गॅप आहे इथला पांढरा पोर्शन हा मोजला जात नव्हता, पण आता या एका पॉईंटमुळे काय झालं बघा, फक्त हा वरचा जो डार्क पोर्शन दिसतो ना तेवढाच गॅप आहे, आणि इथं हा एवढाच गॅप राहिला. सो लोअर सम वाढेल आणि अप्पर सम काय होईल? कमी. कमी होईल. कारण अप्पर सम म्हणजे मगाशी हा पूर्ण एवढा मोठा रेक्टँगल गॅप एक्स्ट्रा, सॉरी, हा बाहेरचा एक्स्ट्रा मोजत होतो आपण. आता त्याच्याऐवजी हा जो आता आतला रेड दिसतो ना हा एवढाच मोजतोय आपण. सो अप्पर सम कमी होईल. आणि हेच इथं मी ग्राफिकली किंवा जिओजेब्राचा वापर करून दाखवलं. ओके, सो सध्या हा अप्पर सम 18 आहे, लोअर सम 3.46 आहे, आणि एक्झॅक्ट इंटिग्रेशनची व्हॅल्यू किती आहे बघा? 8.67 आहे. 8.67. आता काय झालं बघा, सुरुवातीला बघा नीट अप्पर सम 18 होतं, लोअर सम 3.46 होतं, आणि दोन्ही व्हॅल्यूज बघितले तर आपण एक्झॅक्ट इंटिग्रेशन पासून खूप लांब होतो. करेक्ट आहे ना? हो. आता बघा, एक मिनिट, एक पॉइंट वाढवला मी इथे, मध्ये पॉइंट वाढवला, हा पॉइंट आता कन्सिडर केला मी. आधी एकच रेक्टँगल होता, 2 रेक्टँगल तयार झाले. आधी बघा हा इथपर्यंत रेक्टँगलचा एरिया एक्स्ट्रा मोजत होतो मी, तो निघून गेला आता, बरोबर का? हो. आता काय झालं बघा, अप्पर सम कमी झालं, 18 होतं ते 15.42 झालं. लोअर सम 3 पॉईंट समथिंग होतं, 4.73 झालं. म्हणजे अप्पर सम कमी होत चाललंय आणि लोअर सम वाढत चाललंय. आता अप्पर सम आणखीन कमी झालं आणि लोअर सम आणखीन वाढलं. हळूहळू आपण काय करतोय बघा, ही सुद्धा व्हॅल्यू हळूहळू 8.67 कडे येते, आणि ही पण हळूहळू वाढत 8.67 कडे येते. राईट? येस सर. बघा, आणि तुम्ही इथे ग्राफ पण बघा, ग्राफ मध्ये सुद्धा काय व्हायलंय, जो एक्स्ट्रा एरिया काउंट केला जातो तो कमी कमी होत चाललाय. बघा, आता इथे लोअर सम कुठे दिसतं तुम्हाला? हे जे ग्रे कलर दिसतं ना, ग्रे कलरचे रेक्टँगल ते. ओके,
आणि अप्पर सम म्हणजे हा पूर्ण इथं, हा पूर्ण वायलेट कलर जो दिसतोय एवढा सगळा एरिया मोजतोय आपण. म्हणजे ग्राफ तर इथं आहे, हा मग खालचा फक्त एरिया मोजला जायला पाहिजे. हा जो एक्स्ट्रा एरिया मोजला जातोय बघा, इथं पण हा एक्स्ट्रा एरिया मोजला जातोय आणि इथं पण हा आणि हा एक्स्ट्रा मोजतोय आपण. आणि लोअरचा विचार केला तर हा मधला एवढा मोजला जात नाहीये, हा इथला मोजला जात नाहीये, हा इथला मोजला जात नाहीये. आता मी बघा एक पॉइंट वाढवतो. काय झालं बघा, जो एक्स्ट्रा एरिया होता तो कमी झाला आता, बरोबर का? इथपर्यंतचा एरिया होता तो सगळा मोजत होतो आपण. सुरुवातीला तर हा, आता हा पूर्ण रेक्टँगल एवढा सगळा एरिया मोजला जातो, तो वाचला आपला एरिया मोजायचा. ओके, नाउ सी द सिनेरियो. एनिमेशन केलंय ह्याला. दिसतंय? हो सर. हो सर. तुमच्यापैकी कोणाला रेक्टँगल दिसायलेत का? या ग्राफ मध्ये रेक्टँगल दिसतात आता तुम्हाला? हो सर. छोटे छोटे. अगदी छोटे. दिसतात. ओके, ते थोडक्यात तिथे कॉर्नर कॉर्नर असं होते, फक्त दिसतंय. आता दिसतील बघा रेक्टँगल्स. बघा रेक्टँगलची साईज किती कमी झाली. मग गॅप कमी आता बघा, आधी किती मोजत होतो आपण, तुम्हाला ते पण दाखवतो. सुरुवातीला जो पहिला एरिया मोजलो ना आपण, तो इथून हा एवढा पूर्ण रेक्टँगल मोजलो आपण. म्हणजे हा एवढा मोठा गॅप एक्स्ट्रा मोजत होतो आपण. आता सुद्धा गॅप दिसतंय तुम्हाला बारीक बारीक, हे बघा हा थोडा साईज बाहेर दिसते बघा, कॉर्नर. आता सुद्धा जर मी बाहेरचं रेक्टँगल मोजलं तर जास्तच होईल एक्झॅक्ट एरियापेक्षा, आणि जर आतलं मोजलं तर कमी पडेल एरिया, राईट? कारण आता बघा इंटिग्रल किती आहे, 8.67 आणि अपर सम किती आहे, 8.81, लोअर सम 8.53. दोघंही 8.67च्या जवळ आलेत पण एक्झॅक्टली नाही आहेत. पण तुम्हाला हे पटतंय का, की जसं मी पॉइंट्स कन्सिडर करत जाईन, म्हणजेच रिफाइनमेंट होत जाईल, तस अप्पर सम लहान होत जातो आणि लोअर सम वाढत जातो. इज दिस क्लिअर? येस सर. ओके, हे जिओजेब्रा मध्ये तयार केलंय मी. जिओजेब्रा ऍप सुद्धा मोबाईल मध्ये तुम्ही वापरू शकता. किती सुंदर दिसते बघा ते. आणखीन इंटरेस्टिंग नाही बघा, आणखी थोडस मोठं करून बघू आता. समजलं काय हे? थोडं स्पीड कमी केलं मी याचं. ग्राफ कडे बघा तुम्ही, रेक्टँगल साईज किती कमी कमी होत चालले.
ओके, अंडरस्टूड? Yes, sir. Yes, sir. सो याला सिम्बॉल आहे, आपण लोअर समला म्हणणार आहे L of P comma F. P stands for the partition and F is a function, and upper sum is denoted by UPF. ओके, हे एका पार्टिशनला एक LPF आणि एक UPF मिळेल, दुसऱ्या पार्टिशनला आणखीन एक LPF आणखीन एक UPF मिळेल. ओके, सो दोन प्रकारचे आपण इंटिग्रल डिफाइन करणार आहे, अप्पर इंटिग्रल आणि लोअर इंटिग्रल. हा असेल अप्पर इंटिग्रल. सो असे प्रत्येक पार्टिशन साठी एक एक अप्पर सम काढायचं आणि त्या सगळ्यांचं इन्फिमम घ्यायचं. इन्फिमम म्हणजे GLB, ग्रेटेस्ट लोअर बाउंड, where P is a partition of AB. आणि लोअर इंटिग्रल म्हणजे सुप्रीमम ऑफ, सुप्रीमम म्हणजे लिस्ट अप्पर बाउंड. हा जो अप्पर सम आहे तो हळूहळू पार्टिशन मध्ये पॉइंट्स जास्त कन्सिडर केले की कमी कमी होत चाललाय, म्हणजे तो डिक्रीजिंग सिक्वेन्स म्हणता येईल तुम्हाला. मग डिक्रीजिंग सिक्वेन्स जर बाउंडेड बिलो असेल देन इट कन्व्हर्जेस टू इट्स इन्फिमम, म्हणून इन्फिमम घेतलाय. LPF जसं जसं पॉइंट्स तुम्ही कन्सिडर करायचे जास्त कन्सिडर करत जाता तसं लोअर सम वाढत वाढत जाणार आहे, लोअर सम हळूहळू वाढत जाणार आहे. सो ह्या सगळ्याचा सुप्रीमम लिस्ट अप्पर बाउंड, ओके, तो असेल अप्पर इंटिग्रल. जर अप्पर इंटिग्रल आणि लोअर इंटिग्रल इक्वल आले तर म्हणायचं फंक्शन इज रिमान इंटिग्रेबल. फंक्शन इज रिमान इंटिग्रेबल. डेफिनेशन, Darboux condition of integrability if the lower integral and the upper integral are equal, then we say that the function f is Riemann integrable. Riemann हे मॅथमॅटिशियनचं नाव आहे, तेव्हा R कॅपिटल यायचं. That is, if integration a, lower integral म्हणजे integration a to b f of x dx is equal to integration a to b bar f of x. हे बार का दाखवतं? लोअर इंटिग्रल म्हणजे खाली बार दिले, अप्पर इंटिग्रल वरती बार दिले. हे दोन्ही इक्वल आले तर ते व्हॅल्यू काय? इंटिग्रेशन a to b f of x dx ची व्हॅल्यू. Then we say that f is R integrable. R integrable म्हणजे रिमान इंटिग्रेबल. लक्षात घ्या, पूर्ण चॅप्टर मध्ये आपण फक्त आणि फक्त बाउंडेड फंक्शन साठीच हे सगळं बघणार आहे, पुढचे सगळे थेरम्स. ओके, दॅट इज अ नेसेसरी कंडिशन फॉर रिमान इंटिग्रेबिलिटी.
फंक्शन रिमान इंटिग्रेबल असण्यासाठी फंक्शन बाउंडेड असणं हे नेसेसरी कंडिशन आहे. ओके. And we write f belongs to R of AB. R stands for Riemann integrability, or f belongs to R. Simply. Okay. If M and M are bounds of F on interval A to B, then M less than equal to Mi, Mi less than equal to capital Mi, and capital Mi less than equal to capital M. समजलं का हे? काय लिहिलं इनइक्वालिटी? What is M? Small m. Bounds of M. Bounds of F. F म्हणजे bounds of F म्हणजे काय? लोअर बाउंड. इनफॅक्ट लोअर बाउंड म्हणण्यापेक्षा ग्रेटेस्ट लोअर बाउंड. What is Mi? Mi is the greatest lower bound of, Mi is the lower bound of the function f in the ith interval. What is capital Mi? Capital Mi is the upper bound in the ith interval. And what is M? That is the greatest, least upper bound in the whole, maximum and minimum of a function. Okay, so capital M is the maximum of the function on the whole interval A to B. Okay, तुम्ही इथे ग्राफ पण बघू शकता. त्यातलं ग्राफच निघून गेला का? हा जो ग्राफ आहे M1 काय आहे? या इंटरवल मधलं फंक्शनचं मिनिमम व्हॅल्यू. आणि कॅपिटल M1 काय आहे? याच इंटरवल मधलं फंक्शनचं मॅक्सिमम व्हॅल्यू. ओके, तसंच इथं पण या सेकंड इंटरवल मध्ये पण. व्हॉट इज स्मॉल m टू दिस हाईट? व्हॉट इज कॅपिटल M टू दिस हाईट? इथून इथपर्यंत. ओके, पण व्हॉट इज स्मॉल m पूर्ण A पासून, हा A आहे आणि हा B आहे, पूर्ण A पासून B पर्यंतची फंक्शनची सगळ्यात लहान व्हॅल्यू, त्याला म्हणतात ग्लोबल मिनिमम आणि ग्लोबल मॅक्सिमा. झालंय का मॅक्सिमम मिनिमम ऑफ अ फंक्शन? BSc 2 चॅप्टर नंबर 3 डिफरन्शियल कॅल्क्युलसचा पेपर. हो सर. ग्लोबल मिनिमम म्हणजे पूर्ण, ग्लोबल म्हणजे पूर्ण जगातलं ना. सो पूर्ण इंटरवल वरचं सगळ्यात लहान व्हॅल्यू फंक्शनचं मिनिमम व्हॅल्यू. आणि ग्लोबल मॅक्सिमम म्हणजे पूर्ण इंटरवल मधलं सगळ्यात मोठी व्हॅल्यू. ती कुठे मिळेल? इथं, हे हाईट. वन मोर थिंग, समजा या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स 2,4 आहेत. ओके, देन व्हॉट इज 2 एक्झॅक्टली? एक्स कोऑर्डिनेट. आणि व्हॉट इज 4? वाय कोऑर्डिनेट. Y coordinate. हाऊ डू यू मेजर इट? कसं मोजता तुम्ही? एक्स कोऑर्डिनेट कसं काढता? वाय ऍक्सिस पासूनचं अंतर पॉइंटचं म्हणजे एक्स कोऑर्डिनेट, आणि एक्स ऍक्सिस पासूनचं अंतर म्हणजे वाय कोऑर्डिनेट. हे 4 आहे, हे 2 आहे. समजते का? हो. हो सर.
आता जेव्हा आपण एखादा फंक्शनचा ग्राफ काढतो, समजा तो ग्राफ असा आहे, या पॉइंट मधनं पास होत आहे, सॉरी. आता या ग्राफवरचा हा पॉइंट जर असेल, हा जर एक्स असेल तर हा काय असतो? वाय, बरोबर का? हा. पण हा वाय काय असतो मग नक्की? हाऊ दिस वाय कोऑर्डिनेट इज रिलेटेड टू द फंक्शन? वाय इज इक्वल टू काय लिहितो आपण? X. एफ ऑफ एक्स. वाय इज इक्वल टू काय लिहितो आपण? एफ ऑफ एक्स. म्हणजे ही फंक्शनची व्हॅल्यू आहे एक्स इक्वल टू 2 ला, म्हणजे हा 2 कॉमा एफ ऑफ 2 आहे. 2 कॉमा एफ ऑफ 2 आहे. समजते का? आणि म्हणून मी प्रत्येक ठिकाणी आता फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू किंवा फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजे मुळात ती फंक्शनची व्हॅल्यू पाहिजे, बरोबर ना? फंक्शन जेवढे व्हॅल्यूज घेतं त्या सगळ्यातली लहान व्हॅल्यू म्हणजे फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू. फंक्शन जेवढे व्हॅल्यूज घेतं पूर्ण इंटरवल मध्ये किंवा पूर्ण डोमेन मध्ये, त्यातली सगळ्यात मोठी व्हॅल्यू फंक्शनची जी असेल ती फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू. सो नेहमी लक्षात ठेवा, ग्राफ जर काढला असाल आणि कुठल्या तरी एका पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू काढायची असेल, ते काय असतं? तो पॉइंट ग्राफ वरती दाखवायचा, तिथून उभं लाईन काढायचं. ती हाईट म्हणजे फंक्शनची व्हॅल्यू असते, कारण ती वाय कोऑर्डिनेट असतं नेहमी. फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे काय? वाय कोऑर्डिनेट. आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे काय? त्या पॉइंटचं एक्स ऍक्सिस पासूनचं अंतर. समजते का? हो सर. हो. आणि म्हणून मी उभे हाईट मोजतोय वाय कोऑर्डिनेट म्हणून. सो या पूर्ण इंटरवल मध्ये इथून इथपर्यंत x0 पासून x1 पर्यंत फंक्शन कसं आहे? ग्राफ असा वाढत चाललाय. ठीक आहे. मग फंक्शनची मोठी व्हॅल्यू कुठे मिळेल? इथे मिळेल का इथे मिळेल? x1 ला मिळेल का x0 ला मिळेल? X1 ला. x1 ला, कारण वाढत चाललंय फंक्शन. हो. आणि त्यामुळे इथून जर हाईट मोजलं, हे हाईट मोजलं तर जास्त मिळेल, आणि हे हाईट मोजलात, हे हाईट, तर कमी मिळेल. सो हा मिनिमम व्हॅल्यू आहे फंक्शनचा या इंटरवल मधला, आणि हा या इंटरवल मधला इथून इथपर्यंतचा मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. समजते? तसंच प्रत्येक इंटरवल साठी. ओके. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. सोलापुरात रिकाम टेकडे लोक खूप आहेत, हे कोणाला मान्य नाही आहे. आणि रिकाम टेकडे लोक म्हणण्यापेक्षा रिकाम टेकडे तरुण मुलं आहेत. कोणी डिसअग्री करताय का? सगळ्यांना मान्य आहे ना हे? आता आपल्याकडे नाही का सोलापूर गल्लीबोळात दादा लोक असतात, डॉन लोक असतात ना, त्या गल्लीपुरतच त्यांचं हे असतंय वर्चस्व, बरोबर का? माहितीये का नाही? येस सर. त्या गल्लीच्या बाहेर कोणी विचारत नसतंय. आणि एक असतो सोलापूरचा डॉन असतो. सोलापूर सगळे ओळखत असतात त्याला, सोलापूरचे सगळे घाबरत असतात. ओके. तो अख्ख्या सोलापूरचा डॉन, तो ग्लोबल मॅक्सिमम. गल्ली बोळातले डॉन असतात ते ग्लोबल काय ते लोकल मॅक्सिमम. ओके. फॉर एक्झाम्पल अमुक बाळीवेस मधला डॉन असेल, किंवा चाटी गल्लीतला डॉन असेल. चाटी गल्लीतला डॉन आणि सोलापूरचा डॉन यापैकी कोण मोठं असेल मग? सोलापूर. सोलापूरचा. चाटीकलच्या डॉनला सोलापूरच्या डॉनचा ऐकावं लागेल. सो त्या एरिया मधला जो मोठा असेल, त्या एरिया म्हणजे एक एरिया फिक्स करतोय आणि मग त्यातला मोठा कोण मोजतोय, म्हणून तो लोकल मॅक्सिमम. एक एरिया फिक्स करतोय आणि त्यातला मग जो सगळ्यात लहान व्हॅल्यू आहे तो मोजतोय, तो बघतोय मी, म्हणून तो लोकल मिनिमम. ग्लोबल म्हणजे काय? पूर्ण सोलापूर जिल्ह्याचा विचार करतो किंवा सोलापूर शहराचा विचार करतोय. अख्ख्या शहराचा जर विचार केला, जो अख्ख्या शहराचा डॉन असेल त्याला त्या प्रत्येक गल्लीतल्या लोकांचं ऐकावं लागेल. म्हणजे कोणाची ताकद जास्त? जो सोलापूरचा डॉन आहे त्याची जास्त, म्हणून तो ग्लोबल मॅक्सिमम. आणि अख्ख्या शहरात एक असा असतो ज्याला कोणीच विचारत नाही, तो ग्लोबल मिनिमम.
अख्ख्या शहरातलं त्याला कोणी विचारत नाही, तर गल्लीबोळातले डॉन पण त्याला विचारणार नाहीत. ओके, हे कन्सेप्ट आहे ग्लोबल मिनिमा, ग्लोबल मॅक्सिमा, लोकल मिनिमा, लोकल मॅक्सिमा. सो हा जो एम आहे हा ग्लोबल मिनिमा आहे. म्हणजे अख्ख्या पूर्ण फंक्शनच्या डोमेन, फंक्शन काय काय व्हॅल्यू घेईल ना पूर्ण डोमेन मध्ये, त्या सगळ्यापैकी सगळ्यात छोटी व्हॅल्यू जे फंक्शन घेतं ते हे आहे. फंक्शन जेवढे व्हॅल्यूज घेतं त्यातली सगळ्यात मोठी व्हॅल्यू ही आहे. हे त्या गल्लीबोळातले मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू आहेत. त्यामुळे जे सगळ्यात मोठा आहे तो गल्लीबोळातल्या मिनिमम आणि मॅक्सिमम पेक्षा पण मोठा असणार आहे. आणि ज्याला अख्ख्या शहरात कोणी विचारत नाही त्याला ते गल्लीबोळातले डॉन पण नाही विचारणार, गल्लीबोळातला मिनिमम नाही विचारणार, मॅक्सिमम पण नाही विचारणार. सो दिस कळालं का हे इनइक्वालिटी कसं आलं? हो सर. आता याला मी थ्रू आउट डेल्टा एक्स आय ने मल्टिप्लाय करतो. व्हॉट इज डेल्टा एक्स आय? डेल्टा एक्स आय इज नथिंग बट एक्स आय मायनस 1. ith सब इंटरवलची लेंथ, ith सब इंटरवलची लेंथ. सो डेल्टा एक्स आय स्मॉल एम आय डेल्टा एक्स आय, कैपिटल एम आई डेल्टा एक्स आई, एम इंटू डेल्टा एक्स आई. ओके, आता याला समेशन करूयात. समेशन आहे फ्रॉम 1 to n. समजा सुरुवातीला m पार्टिशन्स आहेत. पण हे क्वांटिटी म्हणजे काय? लोअर सम आहे. आणि हे सॉरी हे आतलं, हे क्वांटिटी म्हणजे लोअर सम आहे आणि हे क्वांटिटी म्हणजे अप्पर सम आहे. ओके, आणि हा m जो आहे समेशन ओव्हर आय आहे, त्यामुळे हा आणि m मध्ये कुठेच आय दिसत नाही, म्हणजे इट इज इंडिपेंडेंट ऑफ सम. सो m समेशन i फ्रॉम 1 to n डेल्टा एक्स आय. दिस इज LPF, दिस इज UPF, and this is capital M into ओके. ही बेरीज किती येईल? ही बेरीज किती येईल? एक्सपांड करा. डेल्टा x1 प्लस डेल्टा x2 प्लस डेल्टा xn इज इक्वल टू x1 माइनस x0 प्लस x2 माइनस x1 हे बघा, हा x1 कॅन्सल होईल, x2 पण पुढे कॅन्सल होईल. ओके, xn मायनस 1 पण कॅन्सल होईल. इथला xn शिल्लक राहतो आणि इथला x0. xn ला आपण b म्हणतो आणि x0 ला a. सो किती येतं हे सम? b मायनस a. सो m टाइम्स b मायनस a लेस देन इक्वल टू LPF, मग UPF आणि मग कॅपिटल M टाइम्स b मायनस a. सो दिस इज द इम्पॉर्टंट इनइक्वालिटी. ओके, आणि जर फंक्शन रिमान इंटिग्रेबल असेल, इफ f is r integrable, then m times b minus a less than equal to integration a to b f dx less than equal to m times b minus a. This is another inequality. Okay,
समजलं का हे? हॅलो. हो सर. ओके. येस. थांबूयात आपण आता.